पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीरच होत चाललेली दिसते। तसंच पुण्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत मुंबई आणि दिल्लीला देखील मागे टाकले। पुणे हे जगातलं 7व्या क्रमांकाचं अधिक वाहतूक कोंडीचं शहर बनलेलं दिसते। परंतु या वाहतूक कोंडीच्या समस्येला पुणेकर कसा सामना करतात, त्या अडचणींवर कशी मात करतात आणि काय उपाय सुचवतात हे आपण पुणेकरांकडून जाणून घेऊया। या भूमिकेमध्ये आपला नागरिक तयार असतो। नागरिकांचं देखील कर्तव्य आहे, परंतु एखादी गाडी रस्त्यात बंद पडली तर त्या रस्त्यातली गाडी बाजूला काढण्यासाठी मदत करायला पाहिजे नागरिकांनी। पण नागरिक त्या गाडीवाल्याला 2 शिव्या देऊन पुढे जातात, परंतु त्या गाडीवाल्याला मदत करत नाही। समजा एखादी लेडीज जर असेल आणि ती कार घेऊन चालली असेल, तिची कारमध्ये बंद पडली, तिच्याकडे बघतात आणि बडबड करून जातात। मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? 4 लोकांनी उचलून त्याला धक्का मारून एका साईडला करणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे। या रस्त्यावर एवढी म्हणजे गर्दी झालेली आहे, एवढा म्हणजे हे झालेलं आहे। या ठिकाणी असणारा पतारीवाला असेल, हातगाडीवाला असेल, कुणी असेल, रस्त्यावर येऊ थांबू लागलेला आहे। याची कारणं काय? याची कारणं एकच आहे की रस्ता कमी आणि माणसं झालीत जास्ती। रस्ता कमी, वाहन झालेत जास्ती। बँकेला काही काम नाही, कुणाला लोन द्यायचं, 0 लोनवर गाडी दिली जाते। रस्त्यावर एवढ्या गाड्या झाल्यात, त्यामुळे रस्ता आपल्याला आज पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। एक काळ असं होतं की घरापर्यंत आपल्या गाड्या येत होत्या, आता घरापर्यंत येणं तर लांब राहिल्या जातात। आता तुम्ही जर पाहिलं असेल, आमच्या खडकी भागामध्ये परवा दिवशी फार मोठी कारवाई झाली। खडकी रेल्वे स्टेशनच्या तिथं फार मोठी कारवाई झाली। एवढा मोठा रस्ता केलाय, रोड केलाय, परंतु तेवढा मोठा रस्ता केल्यानंतर देखील आज देखील वाहतुकीची कोंडी होऊ लागली। सांगणे की जर समोरचा गव्हर्नमेंट सर्व्हिस वर्कर स्टडी करून स्वतः इथं आपल्याला सपोर्ट करत असेल, तर आपण सुद्धा एक भारतीय नागरिक किंवा एक सुशिक्षित नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण मदत केली पाहिजे। ट्रॅफिकचे रूल वगैरे पाळले पाहिजे। पुणे शहर येथे दगडूशेठ मंदिर मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे येथे भरपूर लोक खरेदीसाठी येत असतात। अशा वेळेस वाहतुकीची कोंडी होते। त्यावेळेस आमचे कर्मचारी सिग्नल बंद करून वाहतूक ओढून घेत असतात, किंवा एखादा अपंग व्यक्ती आला त्यावेळेस बी सिग्नल बंद करावा लागतो आणि त्याला व्यवस्थित एका साईडला वाहतुकीनं तो कसा जाईल अशा पद्धतीने आम्ही नियोजन करत असतो। याच्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले पाहिजेत, बरोबर लोकांनी सिग्नलचे नियम पाळले पाहिजेत, परत हेल्मेट घातलं पाहिजे लोकांनी की त्यांचा जीव वाचू शकतो त्याच्यामुळे। अशा पद्धतीने उपाययोजना केले तर म्हणजे पब्लिकलाही, नागरिकांनाही खूप चांगलं होईल, सुरक्षित दृष्टिकोनातून ते घरी जाऊ शकतात। पुणेकरांना वाहतुकीच्या समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो। स्नेहल लिमगिरे, महाटॉक्स, पुणे।